नमस्कार, मी देविका श्रीकांत भंडारी. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव आहे मिळा स्कूल टिकपुली आणि मी एक छोटंसं उपकरण बनवलेलं आहे आणि या उपकरणाचं नाव आहे पिण्याच्या पाण्याची बचत. यासाठी साहित्य वापरले स्ट्रॉ, प्लास्टिक बॉटल आणि कागदी पुठ्ठे. याची कृती आहे टिकाऊ प्लास्टिक बॉटल घेऊन त्यामध्ये त्याच्या खालील बाजूने 2 इंचावर एक छिद्र पाडले व त्यामध्ये स्ट्रॉची तोटी तयार करून फिट्ट अशी बसवली व त्यानंतर स्ट्रॉच्या तोटीतून येणारे पाणी ग्लासमध्ये पडेल अशी योजना केली. नंतर ती बॉटल पाण्याने भरत असताना स्ट्रॉच्या खाली बोट लावले, तोटीला बोट लावले व ती बॉटल पाण्याने भरून घेतली व त्याचे झाकण बसवले. झाकण सैल केले की तोटीतून पाणी ग्लासमध्ये पडेल व झाकण बंद केले की तोटीतून पडणारे पाणी थांबेल. तर याचे शास्त्रीय तत्व आहे की हवेचा पाण्यावर पडणारा दाब, बॉटलचे झाकण सैल केले की बॉटलमधील पाणी स्ट्रॉच्या तोटीतून ग्लासमध्ये पडेल व ते याच्यामुळे होते कारण की बाहेरील हवा झाकण बॉटलचे उघडल्यावर बाहेरील हवा बॉटलमध्ये शिरते व हवेचा दाब पाण्याच्या पृष्ठभागावर पडतो. त्यामुळे बॉटलमधील पाणी स्ट्रॉच्या तोटीतून ग्लासमध्ये पडते व आपण जेव्हा बॉटलचे झाकण बंद करतो तेव्हा ते पाणी ग्लासमध्ये पडायचे थांबते. याचे उपयोग आहेत: 1. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळता येतो. 2. पिण्याच्या पाण्याची बचत होते. 3. आपल्याला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घेता येते. 4. पाणी वाया जाऊ शकत नाही.